रामकृष्ण मंडळी, आज सकाळ सकाळी 6 वाजता लवकर आपल्याला शेतात जावं लागलं. कारण तर आज सकाळी लवकर उठलो होतो. मग शेतामध्ये आलो. हा आजूबाजूचा परिसर, समोरचा हा डोंगर आणि हा आपल्या घराजवळच असलेला मोठा डोंगर. शेतामध्ये आता सगळी वैरण वगैरे काढली, असा भारा वगैरे बांधून ठेवला. जरा थोडीफार वैर राहिली, कारण आपल्याला शेत मोकळं करायचं आहे, कारण नांगरट वगैरे करून घ्यायचे आहे. कारण तर आता पावसाळा जवळ येत आहे. फटाफट शेत मोकळं करून आपल्याला नांगरट करून घेतली पाहिजे. तेवढ्यात हा बांधावरती दिसतं चंदनाचं झाड. कारण आता ह्या चंदना झाडाला प्रत्येक वेळी कोण ना कोण तोडून नेते. आता ह्या वेळेला मोठं केलं पाहिजे. मग नंतर आपण तोडलेलं होतं लिंबूचं झाड. ह्याला आता सगळी पूर्ण छाटणी केली होती, कारण ह्याला लिंबूच येत नव्हती. आणि आपल्या शेतामध्ये हे 2 खड्डे काढलेले. कारण तर खड्डं म्हणजे कसं, पाणी आपल्या ह्या शेतामध्ये वरल्या डोंगरातून येणाऱ्या पाण्यानं सगळं शेत पूर्ण भरते. कारण पाण्याचा निचरा व्हावा म्हणून हे सगळं खड्डे काढताना या खड्ड्यामध्ये एवढा मोठा दगड गावलेला आपल्याला. हा दगड साईडला काढला आणि ह्याचा आता खड्ड्यामध्ये बारीक दगड भरून हा खड्डे पूर्णपणे मुजवून द्यायचे ते. त्याशिवाय पाण्याचा निचरा होणार नाही, म्हणून हे खड्डे आता आपल्याला लवकरात लवकर मुजवून घ्यायला लागणार आहेत. हे दगड वगैरे आपण बारीक बारीक आणून टाकलेले आहे तिथे. आणि हा समोरचा डोंगर पूर्ण सगळा वाळलेला आहे, कारण आता पाऊसच नाही. आपल्याला 4 महिने उन्हाळा असतो. आणि हे वहिनीनं बांधलेलं घर, कारण तर पापाच्या माघारी वहिनीने हे पापाचं स्वप्न बऱ्यापैकी पूर्ण करत आणलेलं आहे. कारण एक इच्छा होती पापाचं इथे घर असावं, आणि हा आमच्या घराजवळचा असलेला तलावा आता पूर्णपणे मोकळा आहे. आणि नंतर गाडीची जरा सर्व्हिसिंग करून घेतली, जरा गाडीला ऑइल वगैरे केलं, कारण आपल्याला जायचं होतं बाहेर. गाडीचं जरा चेन वगैरे बघितली, गाडी स्वच्छ केली आणि आपण निघालो गावामध्ये, कारण तर आपल्याला जायचं जरा गावात काम होतं. दुकानात वगैरे गेलो, घरातलं गावातलं काम केलं आणि परत रिटर्न घरी आलो.